जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी ट्रेडिंग जर्नी. मी ट्रेडिंग कशी स्टार्ट केली आणि आता मी माझी ट्रेडिंग कशी चालली आहे ते सर्व तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. मी कोणत्या या दरम्यान मिस्टेक्स केल्या, काय रूल्स फॉलो केले की नाही आणि शेवटी मला इतक्या वर्षात काय समजलं आहे माझ्या ट्रेडिंग जर्नीवरून ते मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघा. माझ्या मिस्टेकवरून तुम्हाला शिकायला भेटेल की तुम्हाला कोणत्या मिस्टेक अवॉइड करायच्या तुमच्या ट्रेडिंगमध्ये आणि त्या तुम्ही अवॉइड करून मी जेवढा टाईम लागला मला ट्रेडिंग समजायला त्यापेक्षा तुम्हाला थोडा कमी टाईम लागू शकतो. सो माझी ट्रेडिंग जर्नी स्टार्ट झाली ती प्री कोविड. कारण आता सध्या पाहायला तर मार्केटमध्ये जे नॉर्मली ट्रेडर आले ते सर्व कोविडनंतर आलेत. एक सेकंड इन्कम सोर्सच्या शोधात सर्वांनी आता ट्रेडिंग चालू केले. पण मी जे ट्रेडिंग स्टार्ट केली होती ती कोविडच्या अगोदर स्टार्ट केली होती. 2019च्या अर्ली मी एक स्टार्ट केली होती माझी जर्नी. त्यावेळी मी माझं डीमॅट अकाउंट ओपन केलं होतं झिरोदामध्येच आणि त्यावेळी डीमॅट अकाउंट ओपन करणं एवढं इझी नव्हतं. त्यावेळी आपल्याला जे फिजिकल कॉपीज आहेत त्या सेंड कराव्या लागायच्या झिरोदाला. त्यानंतरला अकाउंट ओपनिंग पण एक 2-3 दिवस घ्यायचे आणि आता तर खूपच इझी झालं आहे. सर्व ऑनलाईन झालेले आहेत. डॉक्युमेंट वगैरे फिजिकल तुम्हाला कुठे सेंड करावे लागत नाहीत आणि ते झिरोदाचं अकाउंट आहे ते मी आजही यूज करतो माझ्या ट्रेडिंगसाठी. कारण खूप सिंपल इंटरफेस आहे त्यांचा, त्यामुळे यूज करायला खूप इझी जातं. सो जेव्हा माझं डीमॅट अकाउंट रेडी झालं म्हणजे यूज करण्यासाठी परफेक्ट रेडी झालं होतं, त्यावेळी मी माझा जो फर्स्ट ट्रेड स्टॉक घेतला होता. मी ट्रेड नाही घेतलेला कोणता. मी लाँग टर्मसाठी एक स्टॉक बाय केला होता. त्या स्टॉकचं नाव होतं RVNL. तो सध्या खूप फेमस आहे कारण का त्यामध्ये खूप रॅली आपल्याला पाहायला मिळाली कोविडनंतर. पण कोविडच्या अगोदर तो आहे ना, तो एक 20 ते 25 या ज्या प्राईस बँडमध्येच फिरायचा आणि मी त्यावेळीच बाय केला होता आणि खूप टाईम होल्ड केल्यानंतर काहीच मूव्हमेंट नव्हती. मी कॉस्ट टू कॉस्ट होतो. माझा इन्व्हेस्टमेंट होती ती ना प्रॉफिट होता ना लॉस होता. त्यामुळे थोडं बोरिंगसारखं वाटायला लागलं होतं आणि या दरम्यानच मला एका माझ्या मित्राने सांगितलं, की आपण हे जे स्टॉक बाय करतो त्यामध्ये आपण ट्रेडिंगही करू शकतो. म्हणजेच आपल्याला ते लेव्हरेज भेटतं आणि आतापेक्षा त्यावेळी लेव्हरेज खूप जास्त होतं. 5x 10x एक जसे तुमचे ब्रोकर असेल त्याप्रमाणे ते लेव्हरेज द्यायचे आणि जेव्हा हे समजलं त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ट्रेडिंग स्टार्ट केली. मी अजून ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आलो नव्हतो. मी स्टार्ट माझी केली ती स्टॉक ट्रेडिंगमध्येच इंट्राडेमध्ये केली. माझ्या मित्राकडून जसं मी सांगितलं मला माहिती पडलं, की आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करू शकतो आणि त्यानंतरला मी आणि पण त्यावेळी मलाही माहिती नव्हतं, की इंट्राडेमध्ये आपण जे स्टॉक आहेत पहिले सेल करू शकतो, नंतरला त्यांना बाय करू शकतो. मी स्टार्ट केली ती फक्त बायिंगच करत होतो. मला फक्त माहिती होतं, की बाय करायचं आहे. त्यामुळे कोणतीही ग्रीन कॅन्डल दिसली, की मी बाय ऑर्डर प्लेस करायचो. मला सेलिंगबद्दल माहिती नव्हतं, की आपण डाऊन साईड जर स्टॉक डाऊनला जात असेल, तर आपण त्याला शॉर्टही करू शकतो. पण आणि बाय करण्याचंही काही लॉजिक नव्हतं. एक ग्रीन कॅन्डलला फक्त एक ग्रीन कॅन्डल दिसली का बाय करायचं आणि स्टॉप लॉसबद्दल तर अर्थातच काही माहिती नव्हतं. जेव्हा मार्केट खाली यायचं, तेव्हा लॉसमध्ये होल्ड करून राहायचं आणि त्यामुळे खूप मोठे लॉस पण झाले. पण प्रॉफिटही झाले. प्रॉफिट स्मॉल होते आणि लॉस मोठे होते. जे की सर्व ट्रेडरचीच स्टोरी आहे. आणि या दरम्यान मला कॉल्स टिप्स जे प्रोव्हाईड करतात त्यांचेही कॉल आले. ते बोलले की काही चार्जेस नाही आहेत. तुम्ही ट्राय तर करून बघा. तर मी त्यांच्या कॉलवरती एक ट्रेड घेतला. आय थिंक MJLचा होता. त्या लोकांनी स्टॉप लॉस वगैरे काय दिला नाही. ते बोलले खूप व्होलेटाईल स्टॉक असतो, स्टॉप लॉस वगैरे नाही आहे. आणि त्या दिवशी मला खूप मोठा ट्रेडिंग स्टार्ट केल्यानंतरचा खूप मोठा एक लॉस झाला होता. आणि लॉस झाल्यानंतरला पुन्हा त्यांचा कॉल आला, की आजचा लॉस आपण उद्या रिकव्हर करू. उद्या तुम्ही परत ट्रेड करा. पण मी नेक्स्ट डेला त्यांचा काही फोन उचलला नाही. बोललो मी स्वतः ट्रेड करेन, पण यांच्या कॉल टिपच्या भरोश्यावर राहणार नाही. आणि याच दरम्यान Facebookवरती एक ग्रुप होता ट्रेडिंगबद्दलचा. ते लोकं ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचे आणि त्यामध्ये मी जॉइन झालो. आणि मग त्या लोकांनी एक फ्रीमध्येच असा होता ग्रुप तो. एक कॉल दिलेला बाय करण्यासाठी ऑप्शनमध्ये आणि तो मी घेतला आणि जे बिगिनर लक बोलतात त्याप्रमाणे मला एक फर्स्ट प्रॉफिट होतं ते अराउंड 1,500चं झालंही त्यामध्ये. आणि ते वाटलं की अरे हे तर खूप चांगलं आहे. स्टॉक ट्रेडिंगपेक्षा ऑप्शन ट्रेडिंग खूप चांगली आहे.
त्यामुळे त्यानंतर मी मग नंतर ऑप्शन ट्रेडिंगबद्दल जास्त सर्च केलं आणि तेव्हा समजलं की असं ही ट्रेडिंग होते. वरती जात असेल तर कॉल घ्यायचा, खाली जात असेल तर पुट घ्यायचा आणि एवढंच. जास्त अजूनही मला एक कॅन्डलची पण पूर्ण नॉलेज नव्हती, काहीच नव्हतं आणि मी यामध्ये उतरलो होतो. पण अर्ली प्रॉफिट नंतर नंतर लॉस व्हायला लागले. तेव्हा असं वाटलं की अरे यात हे फक्त तुक्का मारून काहीच होणार नाही. आपल्याला शिकावं लागेल. त्यानंतर मी थोडा पॉज घेतला आणि कॅन्डलस्टिकबद्दल थोडा स्टडी करण्याचा विचार केला आणि मी व्हिडिओज वगैरे पाहायला लागलो की कॅन्डलस्टिक कसे असतात, हॅमर कॅन्डल, डोजी कॅन्डल वगैरे सर्वच जे बेसिक आहेत त्या कॅन्डलबद्दल स्टडी करायला लागलो. त्यानंतर परत ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट केली आणि तरी पण पाहिजे तसे प्रॉफिट होत नाही. ते म्हणजेच लॉसच होत होता. प्रॉफिट काय होत नव्हतं. प्रॉफिट कधी मध्ये व्हायचं, पण लॉसेस जास्त होते आणि या दरम्यान अर्ली मिस्टेक केली होती कॉल स्टिप घेऊन ती परत केली. परत एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉइन झालो आणि तिथे एका नाही दोनदा झालो जॉइन टेलिग्राम ग्रुपवरती आणि ते लोकं काय करतात माहिती आहे का, एका ग्रुपला कॉल देतात, एका ग्रुपला पुट देतात. त्यामुळे जो त्यांचा हिट होईल ते फ्री ग्रुपमध्ये टाकतात स्क्रीनशॉट आणि ते बघून आपण त्यांचा पेड ग्रुप जॉइन करतो. आणि टेलिग्रामवाल्यांची स्ट्रॅटेजी काय आहे माहिती आहे की ते लोकं 2 टाईपचे ग्रुप बनवतात. एक मध्ये ते सी बाय करायला सांगणार एकाच वेळी आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये ते पी बाय करायला सांगणार. त्यामुळे कसं आहे की एक साईडचं तर त्यांचं प्रिडिक्शन खरंच होणार ना त्या आणि ते ज्या साईडचं ते त्या दिवशी खरं होतं ते त्या ग्रुपचेच ते स्क्रीनशॉट फ्री ग्रुपमध्ये शेअर करतात आणि तुम्हाला ते अट्रॅक्ट करतात की तुम्ही पेड मेंबरशिप बाय करायला. त्यामुळे पेड मेंबरशिप घेऊनसुद्धा मला लॉस होत होते. हे आय थिंक 2 असे मी ग्रुप जॉइन केले होते. त्यानंतरला मी बोललो, "अरे, आपल्याने काही ट्रेडिंग होणार नाही." कारण आपल्याला रिस्क मॅनेज वगैरे करता येत नाही. त्यामुळे त्यावेळी पी-एम-एस सर्व्हिस पण होती, की आपले अकाउंट हँडल करायचे आणि मी एक रिस्क घेतली आणि माझं अकाउंट पण हँडल करायला दिलं आणि तिथेही तो लॉस करत होता. म्हणजे असे ते ट्रेड घेतले जात होते माझ्या अकाउंटमध्ये, की "अरे," बोललो, "यापेक्षा तर मी बेटर करतो. का देऊ मग?" त्यामुळे मी मग नंतर लगेचच बंद केली. थोडासा लॉस झाला, पण लगेच मी ती पी-एम-एस सर्व्हिस बंद करून टाकली. लॉसेस कंटिन्यू होत होते, पण एक हार मानली जात नव्हती, की असं वाटत होतं, की अरे होईल, जमते आपल्या ट्रेडिंग, पण कुठेतरी मिस्टेक होते. ती मिस्टेक फाइंड आउट करणं खूप गरजेचं होतं. परत असे ब्रेक घेऊन परत गेलो आणि बोललो आता कॅन्डलस्टिक पॅटर्न तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालंय. पण आता थोडं प्राइस एक्शनबद्दल नॉलेज करून घेऊया. मार्केट कसं वर्क करतं, प्राइस एक्शन कसं वर्क करतं, ते मी शिकण्याचा प्रयत्न केला थोडा गॅप घेऊन आणि परत स्टार्ट केली आपली जर्नी. आणि ह्यानंतर मी जो आता परत आलो होतो ह्या गॅपनंतरला, त्यानंतरला मी एक कन्सिस्टंट ट्रेडर बनलो होतो. ऑप्शन बायिंगच करत होतो, पण एक कन्सिस्टंट ट्रेडर बनलो होतो. ह्यापूर्वीचे जे लॉस होते ना, ते पूर्ण मी रिकव्हर केले होते. अराउंड 50,000 चे लॉस झाले होते या दरम्यान. मी जे हे सर्व या अगोदर कारनामे केले, त्यामध्ये अराउंड 50,000 चा लॉस झाला होता मला टोटल. तो मी ह्यावेळी जो रिटर्न आलो मार्केटमध्ये सर्व नॉलेज वगैरे स्टडी वगैरे करून, ते पूर्ण मी नील केले होते. अराउंड माझा लास्ट टाईम जेवढं मला आठवण आहे, तर 5,000 चा लॉस राहिला होता 50,000 वरून टोटल माझा. आणि कंटिन्यू प्रॉफिट जेव्हा होऊ लागले, तेव्हा मे बी थोडा ओव्हर कॉन्फिडन्स झालो, की मला वाटलं की मी मार्केट डिकोड केलंय. मला आता मार्केट समजायला लागलंय आणि त्यावेळीच मला एक 2-3 असे मोठे लॉस झाले ना, की मी लॉस रिकव्हर करत आलो होतो, तो परत लॉसमध्ये कन्व्हर्ट झाला आणि पहिल्यापेक्षा आता माझा लॉस जास्त झालेला होता. आय थिंक माझा लॉस जो हायेस्ट पोहोचला होता 80,000-90,000 पर्यंत पोहोचला होता आणि तेव्हा मी थोडं थांबून विचार केला, की असं ट्रेड मी नाही करू शकत. की मी जे जॉबवर कमवतोय ते पूर्ण इथे ट्रेडिंगवरती पूर्ण लॉस करून वेस्ट करतोय. त्यामुळे मी बोललो असं नाही काम करू शकत आपण शेअर मार्केटमध्ये. आणि ह्यावेळी जो मी पॉज घेतला, त्यावेळी मी पूर्ण आपली जी स्टार्ट टू त्या डेटपर्यंत पूर्ण जर्नी रिव्ह्यू केली, की मी कोणते मिस्टेक करत आलोय. म्हणजे माझे कुठे मिस्टेक होते, काय चुकतंय माझं, की मला हे असे लॉस होतायत. आणि तेव्हा मला समजलं, की मी डायरेक्शन वगैरे मार्केटचं व्यवस्थित पकडतोय. म्हणजे मी प्रिडिक्ट करतोय, की मार्केट वर जाईल की खाली येईल ते प्रिडिक्ट करतोय. पण माझं जे रिस्क मॅनेजमेंट आहे, ते अजूनही मला थोडं धोका देतंय. कारण का मी जे विनिंग ट्रेड आहे ते लवकर कट करतोय आणि जे लुजिंग ट्रेड आहेत ते मी लॉस एक्सेप्ट वगैरे करत नाही. माझा स्टॉप लॉस एक्सेप्ट करत नाही. अजूनही मार्केट रिव्हर्स होईल याच होपमध्ये आहे. तिथेच मी माझं जे रिस्क मॅनेजमेंटची जे सायकॉलॉजी आहे
तीच खूप विवेक आहे हे मला समजलं. मला आता एकच काम करायचं होतं, माझ्या त्या रिस्क मॅनेजमेंटवरती काम करायचं होतं, माझ्या सायकॉलॉजीवरती काम करायचं होतं. आणि जेव्हा मी सायकॉलॉजीबद्दल स्टडी करायला लागलो, तेव्हा मला समजलं की माझी जी माइंडसेट आहे, सायकॉलॉजी आहे, ती ऑप्शन बायिंगसाठी सूट बसत नाही. त्यामुळे मी विचार केला की आता ऑप्शन सेलिंग करावी करून. आणि त्यानंतरला मी जेव्हा मार्केटमध्ये परत आलो, तेव्हा त्यापासून मी आतापर्यंत फक्त ऑप्शन्स सेलिंगच करतोय. ऑप्शन ते सुद्धा हेज यूज करून आणि 2-3 त्या ऑप्शन हेजच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच यूज करतो. त्याच्याबाहेर काहीच यूज करत नाही मी. आणि असं नाही की मी ती स्ट्रॅटेजी यूज करून काही लाखोंचे प्रॉफिट वगैरे करतोय असं नाही. पण एक फरक जाणवला आहे की मी माझे जे ट्रेड्स आहे प्रॉफिट्स आहेत ते आता कन्सिस्टंट झाले आहेत. माझी ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टन्सी आली आहे आणि माझा जो रिस्क मॅनेजमेंट आहे तो बेटर झाला आहे ऑप्शन सेलिंगमुळे. कारण एकतर तुम्हाला तिथे कॅपिटल जास्त लागतं, त्यामुळे तुम्ही जास्त लॉट तर घेऊ शकत नाही तिथे. त्यामुळे आपोआप तुमची ती जी ओव्हर ट्रेडिंग आहे ती कमी होते. कन्सिस्टन्सी आली असली तरी मी अजूनही काही लॉट वगैरे इन्क्रीज केले नाहीत. मी अजूनही एकच लॉटमध्ये ट्रेड करतो आणि त्यामध्येच मला थोडं एक्सपर्ट व्हायचं आहे. त्यामध्येच मला थोडं एक्सपर्टीज घ्यायचं आहे. त्यानंतरला मी विचार करेन की लॉट वाढवायची की नाही वाढवायची. माझं कॅपिटली मी जास्त ठेवत नाही ट्रेडिंग अकाउंटमध्ये. कमीच असतं की एकदा तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये कॅपिटल जास्त असेल तर तुम्ही नॅचरली ओव्हर ट्रेड करता. तुम्ही पण जर ऑप्शन बायिंगमध्ये खूप लॉस करून बसला असाल, तर एक ऑप्शन सेलिंगला चान्स देऊन बघा. तिथे एक विथ स्ट्रिक तुमचा जो एस-एल फिक्स करा. तुम्ही किती लॉस घेणार आहात. एक लॉटमध्ये मला वाटतं ₹1000 पण एस-एल खूप होऊन जाईल. महिनाभर हे फॉलो करा. 1 महिन्यानंतर काय रिझल्ट येईल, तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या ट्रेडिंगमध्ये काय रिझल्ट आला. जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करताय विथ स्ट्रिक तुमचे रूल्स फॉलो करून, तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवेल. हे माझा पूर्णपणे दावा आहे. कारण मलाही अशा प्रकारेच फरक माझ्या ट्रेडिंगमध्ये जाणवला आहे. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.